अजूनपर्यंत आखले जात नाही. महाराष्ट्र म्हणते की 52 बांधकामांना आता आम्ही स्थगिती देतो. नाही, ज्या तऱ्हेने आता सचिन सावंत साहेबांनी सांगितलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये IITचा सुद्धा एक बीचा रिपोर्ट होता, निरीचा सुद्धा रिपोर्ट होता आणि ज्याच्या माध्यमातून हे धूळ कण जे आलेले आहेत याच्यामध्ये 71% जे आहेत ते पूर्णपणे बांधकामाच्या माध्यमातून आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली जे काम चालू आहे त्या ठिकाणच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रदूषण होत आहे. पण महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्या संदर्भामध्ये सशक्त अशी ॲक्शन घेतली गेली पाहिजे, बेंचमार्क ठरवले पाहिजे, कायद्याची कडक अंमलबजावणी केली गेली पाहिजे. आज जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर, डेव्हलपमेंटच्या नावावर मुंबईकरांचा श्वास त्या ठिकाणी कोंडण्याचं काम करत असाल किंवा त्याला जीवन जे आहे त्याचं 7 ते 3 वर्षामध्ये तुम्ही जे कमी करण्याचं काम करत असाल तर त्या ठिकाणी जे आहे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बोललं पाहिजे. आज जीवनाचा प्रश्न झालेला आहे. प्रत्येक श्वास जो आपण घेत आहोत तो एक श्वास धोकादायक झालेला आहे. आपण हजारदिवस वातावरणात राहतोय, त्याचा उल्लेख त्यांनी केला की डम्पिंग ग्राउंडला आग लागते सातत्याने आणि त्याच्या माध्यमातून जो धूर येतो याचं कोणी नियोजन केलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून याचं नियोजन व्हायला पाहिजे. आपल्याकडे कायदे आहेत मग कायद्याची कठोर अंमलबजावणी का केली जात नाही. आपण जर बघितलं तर मी आता आणलेलं आहे की AI बेस्ड दंडप्रणाली कोणाची आहे, साऊथ कोरिया मॉडेल आहे, लंडन मॉडेल आहे ज्याच्यामध्ये लो इमिशन झोन आहे, टोकियो मॉडेल आहे ज्याच्यामध्ये जुनी वाहने बंदी आहे, सिंगापूर मॉडेल आहे की 24/7 स्मार्ट डेस्क मॉनिटरिंग आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं तर नॉर्वे असेल किंवा न्यूयॉर्क असेल अशा विविध शहरामध्ये आम्ही जे बघितले ही पण मोठी महानगर आहेत ना. पण या ठिकाणचं AQI काय हा सुद्धा इथं तपासून घेतला पाहिजे. न्यूयॉर्कचा AQI 1 आहे, टोकियोचा मला वाटतं 10 आहे, न्यूयॉर्कचा 30 आहे आणि आपलं काय चाललेलं आहे 300च्या वर. म्हणजे आपण प्रत्येक जो श्वास घेतोय म्हणजे माणसांपेक्षा व्यावसायिक बिल्डर महत्वाचे आहेत का? त्यांच्यासाठी तुम्ही सगळं काम करताय. कामाचं नियोजन केलं झालं पाहिजे. सांगणार पाणी टाकलं नेटपिंग टाकल्याने काय होतंय, ते कण पुन्हा खाली बसतात, सुकून पुन्हा वर येतात. काहीतरी तुमचा सशक्त प्लॅन असला पाहिजे ना, सायंटिफिक तुमचं काहीतरी धोरण असलं पाहिजे. बिल्डिंग वरती ते मोठे मोठे लावलेले मॉनिटरिंग, पण दुर्दैवाने ते पण नाहीये चालू.